नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 9 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जरी सबस्क्राईब केला नसाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे करंट अफेअरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला तर बघूया मग पहिला प्रश्न. 9 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने विभाजन भयंकरा दिन साजरा केला? पर्याय आहेत पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात. याचं अचूक उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यांजली 2.0 कार्यक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? पर्याय आहेत 500 कोटी, 750 कोटी, 1000 कोटी, 1200 कोटी. याचं अचूक उत्तर आहे 1000 कोटी. पुढचा प्रश्न. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला 5000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीमच्या निर्मितीसाठी कंत्राट दिले आहे? पर्याय आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुर्बो, भारत डायनॅमिक्स लिमिटेड. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. पुढचा प्रश्न. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी संविधान बचाव अभियान कोणत्या ठिकाणी सुरू केले? पर्याय आहेत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. याचं अचूक उत्तर आहे दिल्ली. अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने कोणत्या देशाला युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता मर्यादित ठेवण्याची चेतावणी दिली आहे? पर्याय आहेत इराण, उत्तर कोरिया, रशिया, पाकिस्तान. याचं अचूक उत्तर आहे इराण. पुढचा प्रश्न. ला नीनाच्या प्रभावामुळे कोणत्या देशात तीव्र उष्णता आणि दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे? पर्याय आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान. याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार 2025-26 मध्ये भारताचा GDP विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? याचं अचूक उत्तर आहे 7.5%. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी कोणत्या शहरात मोठा मोर्चा काढला? याचं अचूक उत्तर आहे नागपूर. पुढचा प्रश्न. कर्नाटक विधानसभेतील एका मतदारसंघाच्या मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप कोणत्या राजकीय नेत्याने केला? पर्याय आहेत सिद्धरामय्या, DK शिवकुमार, राहुल गांधी, बसवराज बोम्मई. याचं अचूक उत्तर आहे राहुल गांधी. पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात किती टक्के वाढ केली आहे? याचं अचूक उत्तर आहे 0.35%. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने नवीन डिजिटल रुपयाच्या वापरासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे? पर्याय आहेत ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्लॉकचेन. पुढचा प्रश्न. आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले? पर्याय आहेत सानिया गिल, पूजा राणी, नीतू घनसन, मनीषा माउन. याचं अचूक उत्तर आहे सानिया गिल. पुढचा प्रश्न. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने ट्रिपल जंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले? पर्याय आहेत अविनाश साबळे, संदीप कुमार, एल्डोस पॉल, मुरली श्रीशंकर. याचं अचूक उत्तर आहे एल्डोस पॉल. पुढचा प्रश्न बघा. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गगनयान मिशनसाठी कोणत्या प्राण्याचे मानवी चाचण्या केल्या आहेत? पर्याय आहेत माकड, उंदीर, कुत्रा, डुक्कर. याचं अचूक उत्तर आहे माकड. पुढचा प्रश्न. नासाच्या क्युरिओसिटी रोवरने मंगळावर कोणत्या प्रकारचा खडक शोधला आहे ज्याचे स्वरूप प्रवाळासारखे आहे? याचं अचूक उत्तर आहे सल्फेट. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? पर्याय आहेत गीतांजली श्री, अरुंधती रॉय, झुंपा लाहिरी, नमिता गोखले. अचूक उत्तर आहे गीतांजली श्री. पुढचा प्रश्न. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्यांचे नुकतंच निधन झाले त्यांचे नाव काय? याचं अचूक उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. पुढचा प्रश्न.
महाराष्ट्राच्या कोणत्या उड्डाणपुलाच्या कामात अनियमितता आढळल्यामुळे VJTI संस्थेमार्फत संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत? याचं अचूक उत्तर आहे पालवा उड्डाणपूल. पुढचा प्रश्न बघा. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे कोणत्या ठिकाणी मोठे नुकसान झाले? हा क्वेश्चन मी कालच्या चालू घडामोडीमध्ये सुद्धा घेतला होता. मुद्दामून हा प्रश्न आज सुद्धा घेतलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे धारली. पुढचा प्रश्न. जल जीवन मिशन अंतर्गत 100% ग्रामीण घरांना नळाचे पाणी पुरवणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? पर्याय आहेत गोवा, हरियाणा, गुजरात आणि पंजाब. याचं अचूक उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न बघा. वर्ल्ड सिटीज अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोत्तम हरित शहर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? याचं अचूक उत्तर आहे चंदीगड. पुढचा प्रश्न बघा. ग्लोबल कार्बन रिपोर्ट 2025 नुसार कार्बन उत्सर्जनात कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे? पर्याय आहेत अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. याचं अचूक उत्तर आहे चीन. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या रोगाच्या नवीन प्रकाराला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे? याचं अचूक उत्तर आहे मंकी पॉक्स. पुढचा प्रश्न बघा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने कोणत्या राज्यात लिथियमचे मोठे साठे शोधले आहेत? पर्याय आहेत राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, छत्तीसगड. याचं अचूक उत्तर आहे राजस्थान. यानंतर शेवटचा प्रश्न बघा. कोणत्या भारतीय शहरात G20 हवामान कृती शिखर परिषद आयोजित केली जात आहे? पर्याय आहेत मुंबई, बंगळूर, नवी दिल्ली, चेन्नई. याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. अशा पद्धतीनं आज आपण 9 ऑगस्ट 2025च्या सर्व चालू घडामोडींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.